शुभ सकाळ. नमस्कार सर्व ताईंना. कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभारी आहे. चला, आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात अशी झालेली आहे. रात्रीची जी भांडी होती ती मी मांडून घेतली. आता दूध तापायला ठेवणार आहे, कारण रात्री मिस्टर येताना दूध घेऊन आलेले होते. पहिलं जे दूध आहे ते पण मी तापवून ठेवलं. मी चहा केला आणि चहा माझा झालेला आहे. आता मिस्टरांना परत चहा ठेवते. मध्येच लाईट गेली होती, कारण किचनमध्ये लाईट गेल्यानंतर सकाळी सकाळी काही दिसत नाही. मिस्टरांना चहा करून दिला आणि आजचा गुरुवार असल्यामुळे स्वामी महाराजांना दूध काढून घेतले अभिषेक करण्यासाठी. कारण तापलेले दूध आपण वापरत नाही, कच्चे दूधच वापरतो. त्यासाठी मी पहिले दूध काढले आणि नंतर दूध तापायला ठेवलं. आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघत येईन. तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. आपल्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबरची एंट्री झालेली आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. चला तर मग पुढच्या कामाला सुरुवात करू. अजून मला उंबरठ्याचे लेपन करायचे आहे, कारण खूप वेळ झाला. रात्री झोपायला पण आम्हाला 1 वाजला. चला, काल संध्याकाळी मी बाहेर गेलेली होते देवाचं सामान आणायला, तेव्हाच आणलेलं आहे. पण रात्री काही तुम्हाला दाखवलं नाही ताईंना. गजरा आणलेला आहे आणि हळद आणि कुंकू माझे संपलेले होते. कुंकू अजिबातच शिल्लक नव्हते. आणि हळदीचे 2 पॅकेट पण मी घेऊन आले येताना. कुंकू आणलेला आहे. तूप पण संपलेले होते. तुपाची बरणी काही मी आणली नाही. एक छोटा पॅकेट आहे 20 रुपयाचा, तोच आणला. देवाचं सगळं सामान मला आणायचं आहे. मार्केटमध्ये गेल्यानंतर घेऊन येईन. आणि ही फुलं आहेत. पिवळ्या कलरची फुलं वाहणार आहे देवाला. हे फुलं असेच साईडला ठेवते आणि हळदीचे लेपन करून घेते. हळद घेतलेली आहे. अष्टगंध, एकदाच मी अशी मोठी बॉटल आणून ठेवते. गोमूत्र, गुलाबजल टाकणार आहे त्यामध्ये. उंबरठ्याला पहिले हळदीचे लेपन करते आणि उंबरठ्याची पूजा करून घेते. नंतर देवाची पूजा करते. दिवा पण मी लावून घेतलेला आहे. हळदीचे लेपन केले. दोन्ही बाजूने रांगोळी काढून घेतली. मध्ये पण मी 2-2 रेषा असं रांगोळीच्या काढते. जर नाही काढले तर मला अजिबात दिवसभर करमत नाही ताईंनो, कारण मला ती सवय लागलेली आहे रांगोळी काढण्याची रोज. हळदीचे लेपन मी गुरुवारचे, मंगळवारचे, शुक्रवारचे असे करते. अमावस्याला व पौर्णिमेला पण मी हळदीचे लेपन करते. सणासुदीला तर आपण करतोच. हळदीचे लेपन आपण रोज केले तरी पण खूप चांगले आहे ताईंनो, पण रोज मला वेळ नसतो, त्यामुळे मी रोज करत नाही. गुरुवारचे, शुक्रवारचे, अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार व सणासुदीला असे मी हळदीचे लेपन करते. हळदीचे लेपन करून झाल्यानंतर त्यावर हळदी कुंकू वाहते. लक्ष्मीच्या पावलांना पण हळद व कुंकू लावते. दोन्ही बाजूने मी फुलं ठेवते. मध्यभागी पण एक फूल ठेवते. त्यामुळे आपलं दार खूप छान दिसतं. बाहेरून जाणाऱ्यांच्या मनामध्ये पण पॉझिटिव्हिटी निर्माण होते. रोज सकाळ संध्याकाळ मी दारामध्ये दिवा पण लावते ताईंनो. दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते असं म्हणतात. त्यानंतर मी लगेच रांगोळी पण काढून घेतली. आज काही रांगोळीमध्ये मी कलर भरणार नाही. पांढरेच रांगोळी मी काढणार आहे. आणि ही रांगोळी मला काढायला खूप आवडते आणि दिसायला पण खूप छान दिसते. ह्या रांगोळीमध्ये जर आपण कलर भरले तर दिसायला ही रांगोळी खूपच छान दिसते ताईंनो. तुम्ही काढून बघा रांगोळी अशी. बऱ्याच ताईंना ही रांगोळी येत पण असेल. ही रांगोळी शिकायला मला 8 दिवस लागले, कारण मी विसरले होते. लहानपणी मी खूप रांगोळ्या काढायचे, पण आता बऱ्याच रांगोळ्या मी विसरून गेले. त्यामुळे मी यूट्यूबवरती बघते आता, किंवा माझ्या बहिणीला विचारते, ती मला सांगते. तुळशी मातेची पूजा पण माझी झालेली आहे. तुळशीची पूजा झाल्यानंतर लगेच मी देवाची पूजा करायला घेतले. देवाच्या दिवाला हळदी कुंकू लावून घेतले. अक्षदा वाहिल्या, फूल वाहिले आणि देवाचा दिवा मी
प्रज्वलित करून घेतला. त्यानंतर लगेच मी देवाला आंघोळ घातली. सर्व देवांना आंघोळ घातली. हळदी कुंकू अष्टगंध लावला व देवघरामध्ये देव पण मांडून दिले. त्यानंतर मी स्वामी महाराजांना अभिषेक करून घेतला. अभिषेक करण्यासाठी पंचामृत मी करून घेतलेले होते. पंचामृतामध्ये मी दूध, साखर, दही, गोमूत्र आणि गंगाजल असं घेतलेलं आहे. केव्हा केव्हा मी कापूर पण टाकते ताईंना. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे मी देवांना आंघोळ घालण्यासाठी कोमट पाणी घेते ताईंना. आपण जसं हिवाळ्यामध्ये गरम पाणी घेतो तसंच देवांना पण मी कोमट पाणी घेते. तुम्हाला मला एक सांगायचं आहे ताईंनो, 10-15 वर्षाच्या आधी मला देवाची आंघोळ कशी करतात हे सुद्धा माहिती नव्हतं. पण हळूहळू माहिती झालं. पहिले मी देवांना तांब्यात बुडवायचे आणि तसेच देवघरामध्ये देव ठेवून द्यायची. त्यावेळेस आमच्याकडे एवढं मोठं देवघर पण नव्हतं. मी पाटावरतीच देव मांडायचे ताईंनो. केव्हा केव्हा तर मी जे आपली भांड्यांची मांडणी असते त्या मांडणीमध्ये पण देव ठेवलेले आहे. सर्वांचे दिवस बदलतात ताईंनो. दिवस काही कुणासाठी बसून राहत नाही. माझे देव तर केव्हा केव्हा मी फरशीवर सुद्धा मांडलेले आहेत. ज्यावेळेस हे देवघर घेतलं ताईंनो त्यावेळेस मला माहिती पण नव्हतं. माझ्या मिस्टरांनीच ते घेतलेलं आहे. आणायच्या वेळेस ते मला घेऊन गेले सोबत. त्यावेळेस मला कळालं की यांनी देवघर घेतलेलं आहे. मला माझे देवघर खूप आवडते ताईंनो. तुम्हाला जर माझ्या देवघराविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा. ते देवघर कितीला पडले, कशाचे आहे त्याची सर्व माहिती मी तुम्हाला देईल आणि किती वर्ष झाले ते सुद्धा सांगेल. तरी पण त्या देवघराला अजूनसुद्धा काहीच झालेले नाही. काही काही ताई म्हणतील की पाटावर का नव्हत्या ठेवत, पण त्यावेळेस माझ्याकडे पाटसुद्धा नव्हता ताईंनो देव ठेवण्यासाठी. देवघर होते पण ती परिस्थिती मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण त्यावेळेस आम्ही सर्व एकत्र होतो. देवाची पूजा माझी झालेली आहे. स्वामी महाराजांना सुद्धा अभिषेक करून घेतला. आता कापूर लावून घेते, आरती करते आणि माझी पूजा मी संपन्न करते ताईंनो. देवाची पूजा झाल्याशिवाय मला करमत नाही. देवाची पूजा झाली की मी माझ्या स्वयंपाकाला लागते. चला आता आरती घेते करून. छान वाटतं पूजा झाल्यानंतर घरामध्ये. बघा देवांचं रूप पण खूप छान दिसतं. देवाची सर्व पूजा झाली. दूध आणि साखरेचा देवांना नैवेद्य दाखवला. चला ताईंनो आता करते पुढच्या कामाची सुरुवात. आज बोलता बोलता मला माझ्या जुन्या दिवसाची आठवण झाली ताईंनो. त्यामुळे तुमच्यासोबत देवाविषयी बोलले, तसेच देवघराविषयी बोलले. काय आहे ना ताईंनो, केव्हा केव्हा जुन्या आठवणी येतात. पण असं वाटतं नको त्या आठवणी, नको ते दिवस, गेले ते दिवस परत नको असे दिवस यायला. आज मी सर्व कपडे बाथरूममध्ये धुवायला घेतलेले आहे. अंगावरचे जे ब्लँकेट आहे ते पण आज धुवायला काढलेले आहे. खूप गार पाणी आहे त्यामुळे पाण्यामध्ये हात पण घालू वाटत नाही. आज मी गरम पाण्यामध्येच कपडे पण भिजायला घातलेले होते आणि कोमट पाण्यामध्ये आज मी कपडे पण धुतलेले आहे ताईंनो. सर्व कपडे पिळते, बाहेर वाळायला टाकते कारण ऊन येत नाही, त्यामुळे कपडे पण चांगले वाळत नाही. काल मी तुम्हाला पातेल्याबद्दल बोलले होते, तेच पातेलं मी कपडे धुण्यासाठी घेतलेले आहे ताईंनो. खाली तुम्हाला काळं पण दिसत असेल, पूर्ण काळं झालेलं आहे. खालून वर पण काळं झालेलं होतं. आज ते पातेलं पण स्वच्छ घासून काढते. ज्यावेळेस मशीन चालू होती ना ताईंनो त्यावेळेस मी हाताने कपडे धुवून मशीनमध्ये टाकायची. नंतर मशीन खराब झाली. हाताने कपडे पिळायचे पण मला जमत नव्हते. जसे काही मी कपडे पिळायचं विसरूनच गेलेली होती, असं मला झालेलं होतं. आता छान कपडे पिळता पण येतात. जशी सवय लागते ना ताईंनो तसंच आपल्याला सवय पण पडून जाते असं मला तरी वाटतं. आमची म्याऊ पाणी मागत होती, तिला दिलेलं आहे इथं पाणी. ती पाणी पिते. सारखा तिचा आरडाओरडा चाललेला होता. जे मोठं ब्लँकेट आहे ते वरती वाळायला नेणार आहे. पातेलं पण बघा ताईंनो बुडामध्ये किती काळं करून आणलेलं आहे. तसं तर ते पातेलं मुलांनी घासून आणून दिलं होतं, तरी पण मला ते काही आवडलेलं नाही. एवढं काळं आपण ठेवू शकत नाही आणि असं काळं पातेलं ठेवलेलं मला अजिबात आवडत नाही, कारण माझे सर्व पातेले छान असे मी घासून ठेवलेले आहेत. चुलीवर मी कधी वापरलेले नाही, पण शेवटी मुलं आहे. बघा ताईंनो जे काळं झालेलं पातेलं होतं ते छान असं घासून काढलं. आज मी बाथरूममध्येच कपडे पण धुतले आणि पातेलं पण बाथरूममध्येच घासलं.
कारण की खूप गार पाणी होतं आणि आज मी गरम पाण्यामध्ये कपडे धुतले आणि पातेलं पण गरम पाण्यामुळे ते छान भिजलेलं होतं. बघा कसं निघालेलं आहे ते. खूप काळं करून आणलेलं होतं. काल मला वेळ नाही मिळाला त्यामुळे मी काल ते तसंच ठेवलेलं होतं. आज स्वच्छ घासून काढलं. आता उन्हात वाळायला ठेवते आणि जे ब्लँकेट धुतलेलं आहे ते पण वाळायला टाकून येते वरती. सोफ्यावरचं कवर पण अजून मला टाकायचे आहे. सोफा छान पुसून घेतलेला आहे. बाकीचे काम आवरले. आता थोडे जेवणाचे भांडे राहतील ते पण घासून घेते. बाथरूममध्ये पण खूप घाण झाली. पातेल्याचं पूर्ण काळं निघालेलं आहे. ते बाथरूममध्ये पूर्ण असं काळं काळं झालं. बाथरूम घासून घेते आणि आता जेवायची जी भांडे पडतील ते पण घासते. त्याच्यानंतर कालचा जो व्हिडिओ तो अपलोड करते, एडिट करते आणि अपलोड करते. काल साडी आलेली होती फॉल लावण्यासाठी. त्या साडीचा मी फॉल पण घेऊन आलेले होते, पण कामामुळे माझ्या लक्षातच नाही की आज संध्याकाळी आपल्याला ती साडी द्यायची आहे म्हणून. त्या ताईंना मी तसं हो पण म्हणलेले होते. लगेच मी ती साडी घेतली साडीला फॉल लावण्यासाठी. फॉल लावायला घेतला. फॉलला आज इस्त्री पण केली नाही. तसा मी फॉल लावत नाही, इस्त्री करूनच लावते, पण आज अर्जंटमध्ये होता त्यामुळे मी तसाच लावला. फॉल लावून झालेला आहे. आता पटकन हात शिलाई करून घेते. मशीन पण जागेवरती लावून ठेवली. साडीला फॉल लावता लावताच कविता ताईच्या लाईव्हला पण गेले आणि मराठी पिक्चर पण चालू आहे. खूप वर्षातून हा पिक्चर लागलेला आहे, अर्धांगी. मी लहान असताना हा पिक्चर बघितलेला आहे ताईंना. चला आता साडीला हात शिलाई करते आणि राहिलेला पिक्चर पण बघते. खूप वर्षातून हा पिक्चर मी बघायला लागलेला आहे. तसं तर मी TV पाहत नाही, पण आज अचानक लागला तो.